हरे कृष्ण. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकमचा 8वा शेवटचा श्लोक आज आपण वाचणार आहोत. यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू भगवंतांना शरणागत भावनेत म्हणत आहेत की हे भगवंता, आता मी तुम्हाला शरण आलो आहे, तुमच्या चरणाशी आलो आहे. आता तुम्ही माझे नाथ आहात, तुमच्याशिवाय दुसरा कोणी मला स्वामी नाही. आता माझं काय करायचं ते तुम्ही बघा. तुम्ही मला जवळ घ्या किंवा नाकारा, मात्र मी तुमचे चरण कमल आता कधीच सोडणार नाही. तुमचा आश्रय मी आता कायमचा घेतलेला आहे. तर असा हा जो भगवंतांना शरण आलेला भक्त आहे, त्याच्याबद्दल इथे म्हटलं आहे की भगवंत कसे वागतील. तर आश्लिष्य वा पादरताम पिनष्टू. आश्लिष्य म्हणजे आनंदाने मिठी मारणे. तर भगवंता, मी तुमच्या जवळ आलो आहे, तर आश्लिष्य, कदाचित तुम्ही आनंदाने मला मिठी माराल. आश्लिष्य वा किंवा पादरताम पिनष्टू. पादरताम, तर पाद म्हणजे चरण, रताम म्हणजे जो चरणाशी आला आहे तो, पिनष्टू त्याला तुडवणं, झिडकारणं. तर भगवंता, मी तुमच्या जवळ आलो आहे, आश्रयाला आलो आहे, तर आश्लिष्य, तुम्ही मला आनंदाने मिठी माराल, किंवा मी चरणाशी आलो आहे तर पिनष्टू, मला तुडवून टाकाल. माम अदर्शनात. माम म्हणजे मला, अदर्शनात दर्शन देणं म्हणजे दर्शन देणं, आणि अदर्शन म्हणजे दर्शन न देणं. तर किंवा तुम्ही काय कराल, मला बघणारही नाही, मला स्वतःचं दर्शनही देणार नाही. आणि त्यामुळे काय होईल, मर्म हताम, हृदयभंग, हृदयभंग, मर्म हताम. करोतु वा, करोतु म्हणजे त्यांनी केला तरी, भगवंतांनी केला तरी, वा म्हणजे किंवा. तर भगवंत माझ्याशी कसेही वागले तरी, यथा तथा. यथा म्हणजे जसं त्यांना वाटतंय, तथा तसे. तर जसं त्यांना वाटतंय तसं त्यांनी वागू देत. तर वा म्हणजे किंवा, विदधातू. विदधातू म्हणजे त्यांनी करू देत. तर यथा तथा वा विदधातू, त्यांना वाटतंय तसं भगवंतांनी करावं. लंपटो, मी मात्र लंपट आहे. तर आपण जसं म्हणतो ना की अरे, तो मनुष्य, तो पुरुष किती लंपट आहे, त्या स्त्रीचा पाठलाग करणं सोडतच नाही आहे. तसा मी भगवंता तुमच्या चरणाशी आलो आहे, आता तुम्ही जवळ घ्या किंवा झिडकारा, मी लंपटाप्रमाणे तुमचं चरण कमल पकडलं आहे, आता ते कधीच सोडणार नाही. का बरं असं? मत प्राण नाथस्तु स एव ना परहा. तर मत प्राणनाथ, मत म्हणजे माझे, प्राणनाथ आहात भगवंत. तर मत प्राणनाथस्तु, तू म्हणजे परंतु, स एव ना परहा, स म्हणजे काय, ते जे भगवंत आहेत ते, एव न अपरहा, तर एव म्हणजे काय, निश्चितच, ना परहा म्हणजे न अधिक अपरहा, तर निश्चितच दुसरे कुणीही नाही. म्हणजेच मला आता केवळ तुम्हीच हे भगवंता नाथ आहात, माझे स्वामी आहात. दुसरा कोणताही व्यक्ती माझं स्वामी नाही. मी तुम्हाला शरण आलो आहे. तर या 8व्या श्लोकामध्ये श्री चैतन्य महाप्रभू भगवंतांना अतिशय नम्रपणे प्रार्थना करताना म्हणत आहेत, आश्लेष्य वा पादरतां पिनष्टु मां, अदर्शनां न मरमहतां करोतु वा, यथा तथा वा विदधातु लंपटो, मत प्राणनाथस्तु स एव ना परहा. श्रीकृष्ण हेच माझे नाथ आहेत व त्यांच्या व्यतिरिक्त मी इतर कोणासही जाणत नाही. कुणीही माझे स्वामी नाही. त्यांनी मला आलिंगन दिले किंवा माझ्यासमोर उपस्थित न राहता
माझा हृदयभंग केला तरीही ते माझे नाथच राहतील. ते काहीही करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत, कारण तेच माझे आराध्य प्राणनाथ आहेत. तर आराध्य म्हणजे काय? मी त्यांची आराधना करतो. तर हा 8वा श्लोक झाल्यानंतर आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम की जय. श्री चैतन्य महाप्रभु की जय. हरि बोल.